मित्रांनो, पुणे नाशिक रेल्वेसाठी सत्यजित तांबेंची आता आरपारची लढाई. हो, 9 ऑगस्टला चक्काजामचा निर्णय घेतलेला असून या प्रकल्पासाठी आता जन आंदोलन उभं करण्याचं काम सत्यजित तांबे यांनी हाती घेतलेलं आहे. मित्रांनो, अनेक वर्षापासून रखडलेल्या पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचा निर्णय अद्यापही मार्गी लागत नाही. त्यामुळे लोकांमध्ये मोठा आक्रोश याबाबत निर्माण झालेला असून त्याचंच केंद्र सरकारने याचा मूळ मार्ग ऐवजी याचा मार्ग आता अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक नेण्याचं सांगितलं. तेव्हापासून प्रत्येक ठिकाणी या प्रकल्पाला विरोध होऊ लागला. त्यामुळे धड या प्रकल्पाचं कोणतंही काम हे मार्गी लागत नाही. हा रेल्वे मार्ग मूळ मार्गीच व्हावा यासाठी आता 9 ऑगस्टला सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात जन आंदोलन केलं जाणार आहे. नमस्कार, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक किशोर या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पुणे नाशिक रेल्वेसाठी हा जो आता चक्काजाम आंदोलन उभं करण्यात येणार आहे, तर याबाबत काय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, पुणे नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा या मागणीसाठी पुणे नाशिक मार्गावर ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. क्रांती दिनी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9 वाजता हे जन आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. मित्रांनो, सत्यजित तांबे यांनी रेल्वे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करत हा मार्ग या भागातून गेला नाही तर पुढील अनेक पिढ्यांसाठी विकासाची मोठी संधी हुकू शकते असे मत व्यक्त केले गेले. रेल्वे सारखे पायाभूत प्रकल्प वारंवार मजबूत होत नसल्याने हा निर्णय संपूर्ण उत्तर पुणे आणि अहिल्यानगर नाशिक पट्ट्यासाठी महत्वाचा ठरणार असल्याचं त्यांनी सांगितले. मित्रांनो, त्यांच्या मते प्रकल्पाबाबत केंद्र सरकारकडून वेगवेगळे संकेत मिळाले असले तरी स्थानिक नागरिकांची मागणी कायम आहे. त्यामुळे आर्थिक गणितपेक्षा जनहिताला प्राधान्य देऊन सरकारने या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न करावे अशी मागणी त्यांनी व्यक्त केली होती. मित्रांनो, पुणे नाशिक मार्गावरील वाढता वाहतूक कोंडीचा प्रश्नही त्यांनी अधोरेखित केला. सध्या 2 ते 2.5 तासांचा प्रवास अनेकदा 6 तासापर्यंत लांबत जातो. खराब रस्ते आणि वाढती वाहतूक यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो असेही त्यांनी यावेळी म्हटले. तसेच सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, मंचर, चाकण आणि खेड या भागातील अनेक विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक रोज पुणे नाशिक दरम्यान प्रवास करतात. सरळ रेल्वे मार्ग झाल्यास या संपूर्ण पट्ट्यातील वाहतुकीचा ताण कमी होऊन उद्योग, शिक्षण आणि रोजगाराला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वांसाठी सोयीस्कर अशा पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी नागरिकांनी देखील आंदोलनात सहभागी व्हावे. महामार्गावर शक्य असेल तिथे थांबून चक्काजाम आंदोलन करावे असे आवाहन तांबे यांनी केले आहे. म्हणून आता 9 ऑगस्टला आपल्याला बघायचंय की हे आंदोलन किती मोठं रूप घेतं. मित्रांनो, लोकांमध्ये खूप मोठा जन आक्रोश आहे. त्यामुळे आता सरकार याच्यावर काय निर्णय घेतं येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच. अशाच भविष्यातील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं पेज किंवा हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच नवनवीन घडामोडी आपल्या टेक किशोर या यूट्यूब चॅनलला आणत असतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.